नमस्कार मंडळी, सुस्वागतम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या एका नवीन भागामध्ये. तर मंडळी बघू शकता गावचं वातावरण एकदम पाऊसमय झालेलं आहे सगळीकडे. आणि बघू शकता मागच्या साईडला सुद्धा धुके झालेले आहेत. आणि आता आपण चाललेलो आहोत भात लावायला. तसं तर आता जून जुलैचा आपला एंडिंग होत आला आहे आणि तरीसुद्धा आपण भात लावलेले नाही आहे खूप ठिकाणी. पाऊस खूप लेट आलेला त्याच्यामुळे. तर आता आपण चाललेलो आहोत भात लावायसाठी बाळूचा. पाऊससुद्धा खूप आहे. चला जाऊया आपण भात लावायला. आता सध्या तिकडे चिखल चालू आहे. आधुनिक शेती आपल्याकडे आता चालू झालेली आहेत. पहिले नांगर वगैरे असायचे, बैल वगैरे आपले असायचे, तेव्हा भात लावायला वेगळी मजा असायची. आता बघूया आधुनिक शेती कशी असते ट्रॅक्टरने. बाकी सगळी प्रोसेस तर सेमच असणार आहे. चला 2025 मध्ये नाही, आपण 2020मध्ये आपण व्हिडिओ केलेली भात लावणीची लॉकडाऊनमध्ये. त्याच्यानंतर डायरेक्ट आता चला जाऊया मग तिकडे. बघा मंडळी, प्रीतिशा पहिल्यांदा भात लावणार आहे. लावून झालेली आहे आता परत दुसऱ्यांदासाठी. तर दुसऱ्यांदा वापस चालले भात लावायसाठी ती. बघू शकता तुम्ही भात लावायचा अनुभव घेणार आहे ती. आता चिखलमध्ये आपण चप्पल इथेच काढणार आहोत. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत तोंड्यामध्ये. बघू शकता तुम्ही त्याचं वातावरण. तिथे सुद्धा आले आपल्यासोबत. बाळू तिकडे चिखल करतोय. चला आपण जाऊया आता तिकडे भात लावायला. पहिलं आवन काढू, नंतर मग भात लावू. आता डायरेक्ट भात लावू. आणि बाकीची मंडळी सगळी इथं भात लावत आहेत. मी सुद्धा लावून झालो होता. थोडंसं भात मला व्हिडिओ करता नाही आली. आता बाकीच्याने आव्हान काढले आहेत वरती. तर चला आता आपण आव्हान देऊ. पाऊस पुन्हा कमी झाला आहे आणि बाळू आता सध्या बघू शकतो. सध्या बाळूचं आपलं पाणी उत्तर चालू आहे. पाऊस कमी झाला त्याच्यामुळे ट्रॅक्टर धरतो. बाकीचे सगळे मंडळी आपल्या वाडीतली सगळे आहेत भात लावायला. चालूच आहे प्रोसेस आपली भात लावायची. मी पण खूप वर्षानंतर लावतो आहे. 5 वर्षानंतर अनुभव घेतो पुन्हा भात लावणीचा. भारी वाटतं आहे. फक्त एवढंच की त्या टायमाला थोडं असं गुरं वगैरे होती, बैल वगैरे होते, त्यांनी मजा येत होती. आता ट्रॅक्टर आहे तर आपल्याला काळानुसार बदलावं लागतं. चला पुढे जाऊया आता. चहा पित आहेत ना सगळे. ते शैल्या बघतो काकी.
माहिती आहे का, मग शैला बोलू मला मम्मीला घेतली नाहीत, पप्पांना घेतले नाहीत म्हणून. हा शैला बघतो व्हिडिओ तुमची खरंच. आता बघा बघेल का आणि फोन करेल तुम्हाला. हातलावणीमध्ये चहा प्यायची जी मजा आहे ना, ही एक बघा अप्रतिम. स्वर्गातलं सुख वेगळं आहे वेगळ्या साईडला आणि एक सुख वेगळ्या साईडला असं वाटतं ते सुख. फक्त काळी चहा पाहिजे, ती गोडी चहा आहे बस. बघा सगळेजण मस्त वातावरण. नांगरेचा पाहिला घेतोय. तर बघा मंडळी, हे ट्रॅक्टर चालू करतोय, डिझेल ट्रॅक्टर नाही. आतापर्यंत मी दाखवलेली शेती तुम्हाला होती ती आपली आधुनिक शेती, म्हणजे ट्रॅक्टरने केलेली शेती होती. आणि ट्रॅक्टरचा सुद्धा खूप आवाज असतो, तुम्हाला माहितीच असेल मंडळी. आणि आता दाखवतो मी पारंपरिक शेती जी नांगरणी करून करत आहेत. बघा तिकडे आहेत शंत्या मामाच्या इथे दोघेजण. दाखवतो तुम्हाला. कुठली आवडली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपला कोकण आधुनिक तर होत आहे, पण त्या आधुनिकतेमध्ये ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत, रूढी आहेत, त्या सगळ्या मागे चाललेल्या आहेत. हो लावत हो तिकडे वरती. हो येतो नंतर. बघा मंडळी, हा जो नॅचरल आवाज आहे, जो नांगरणीमध्ये असतो, तो आवाज कुठेतरी हरपलेला आहे. मनापासून खूप एकच खंत वाटते की येणाऱ्या पिढीला आपण काय देऊ शकतो, काय ठेवणार आपण येणाऱ्या पिढीसाठी, याची एक मोठी खंत आहे. पण चाललेलं आव्हान काढायसाठी. आव्हान कसे काढतात हे पण आपल्या 2025 ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं सगळ्यांनी, तेव्हाच्या ब्लॉगमध्ये. आणि त्याच्यात आणि आत्ताच्यामध्ये खूप फरक आहे. चला मला दाखवतो आव्हान कसे काढतात ते. बघा मंडळी, प्रितिशा आव्हान बांधायला शिकते. दोन हाताने काढ. 2 हाताने काढ. आता कसं बांधतात दाखव. हिरा काकी शिकवत आहेत प्रतीशाला कसं बांधायचं ते. बघ पुढच्या वर्षी करायचं आहे बघ. एवढे छोटे नाही करायचे, मोठे मोठे बांधायचे.
दावणसुद्धा काढून झालेलं आहे आपलं. आता आपण चाललेलो आहोत जेवायसाठी. खरं तर शेतावर जेवायची खूप मजा असते वेगळी, पण आपल्या घराच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे आता आपण जाऊन आपल्या घराच्या इथेच जेवायला बसणार आहोत सगळेजण. पण पंक्तीत जेवायची मजा वेगळीच असते. चला जाऊया आता आपण जेवायला. तर मंडळी बघू शकता इकडे आनंदाचे भात लावत आहेत एकदम फास्टमध्ये. सगळ्यात पुढे तेच आहेत. बाकीची मंडळी इकडे अजून चालू आहेत. हा बघा बंकू, हा नवीन आहे आपल्याकडे. बंकू आणि ही आहे जाणू. बघू शकता बघा. बंकू आणि जाणू दोघेजण पहिल्यांदा भात लावायचा अनुभव घेत आहेत दोघेजण. कसं वाटतं भात लावताना? मस्त बघ तरी. तर हा बंकूचा मामा आपला बाळू भाऊ. तर मंडळी आज भात लावणीचा शेवटचा दिवस आहे. आज भात लावत आहेत सगळेजण. शेवटचं म्हणजे आता संपत झालं आहे भात सगळं लावून झालं. आज शेवटचं वाटी आहे. त्याच्यात सगळेजण तुम्हाला ट्रॅक्टरचा आवाज येत असेल मध्ये मध्ये बघू शकता तुम्ही. आणि ताते सुद्धा आहे तिकडे बघा. दिल्याने नांगर धरल्या कालच्याप्रमाणे. कमल काकी सुद्धा आहेत तिकडे. व्हिडिओ काढतोय. इकडे अनिता काकी सुद्धा आहेत. ही सगळी मंडळी भात लावण्यामध्ये व्यस्त आहेत. मी व्हिडिओ काढतो त्यांची.